श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकचं भोंदू अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस नवीन वळण घेत चाललंय। आज तिसऱ्या गुन्ह्यातील भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार आहे। ही पोलीस कोठडी संपण्याच्या आधीच भोंदू अशोक खरातच्या नाशिक शहरातील कर्मयोगी नगर परिसरात असलेल्या तृप्तबाला निवासस्थानी ईडीने छापा टाकला। तृप्तबाला निवासस्थानी ईडीने आज सकाळी छापेमारी केली। यामध्ये ईडी कडून खरातच्या प्रॉपर्टीची सध्या चौकशी सुरू आहे। खरात याने शक्तीपीठ महामार्गावर एका गावात जमीन खरेदी केली। सोलापूरमधील पडसाळी गावात देखील 3.25 कोटींची जमीन असल्याचं पोलीस चौकशी समोर आलं। त्यामुळे आता या ईडी चौकशीत आणखी किती प्रॉपर्टी याची देखील चौकशी केली जाणार आहे। एकूणच भोंदू खरात याची आज न्यायालयात सुनावणी पार पडली। यामध्ये त्याला 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र चौथ्या गुन्ह्यात देखील पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती। पोलिसांच्या या मागणीला न्यायालयानं मंजुरी दिली। आरोपी अशोक खरात याच्यावरील हा तिसरा गुन्हा होता 76/26। त्याच्यामध्ये त्याला 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती। त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केला। त्याच्यामध्ये तपासात पुन्हा माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून त्यांनी MCR मागितलेलं आहे आणि त्याला 78/26 मध्ये चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आज उद्या त्याला पोलीस कोठडीमध्ये हजर करतील। थँक्यू। आज नेमकं काय झालं सर? आज आपल्याकडनं काय बोलणं आलं आणि आरोपीच्या वकिलांनी काय? नाही, जे हा गुन्हा आहे संवेदनशील असल्यामुळे उद्या कोर्टात त्याला हजर करण्यात येईल। थँक्यू। पुन्हा आता भोंदू अशोक खरात याला SIT चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत। उद्या चौथ्या गुन्ह्यात त्याची पुन्हा न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होणार बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।